या महत्वाच्या वेळी आमचे पंत देखील इकडे हजर आहेत ते चांगलं. नेताजीराव पुन्हा स्वराज्यात आले ही अत्यंत मोठी गोष्ट. क्षमा असावी महाराज, परंतु त्यांना स्वराज्यात पुन्हा घेऊ नये. कारण ती पूर्वीची निष्ठा असेलच असं खात्रीनं नाही सांगता येत. शिवाय ते रुसून गेले होते आपल्यावर. तोही मुद्दा महत्वाचा आहेच. एवढे दिवस रुसले, मग कोणत्या कारणाने रुसवा गेला? का पुन्हा आठवण झाली स्वराज्याची? तेव्हा नेताजीरावांनी आदिलशहाकडून 4 लाखहून एवढी मोठी रक्कम घेतली आणि चैन केली. आम्ही मात्र खात होतो खस्ता. याचं काय? मोरोपंत, तुम्हाला असं वाटणं साहजिकच आहे, पण तसं काहीही झालेलं नाही. नेताजीराव आमच्यावर ना कधी रुसले होते ना कधी रागावले होते. परंतु महाराज, त्यावेळेस त्यांना आपण म्हणाला होतात ना, समयास कैसे पावला नाही. नाही, ती आम्ही आणि नेताजीरावांनी ठरवून मिर्झाला दिलेली हूल होती. त्या मिर्झाला नेस्तनाबूत करण्यासाठी नेताजीरावांनी आदिलशाहीला जाऊन मिळणं गरजेचं होतं. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. आणि केवळ वेळेवर पोहोचले नाहीत म्हणून आबासाहेब नेताजी काकांवर चिडतील, त्यांना चालते व्हा असं म्हणतील. मोरोपंत, तुमच्याकडून जंजिऱ्याची मोहीम फसली तरी महाराजांनी तुम्हाच बोल लावला नाही ना? नाही, परंतु मग स्वराज्याच्या सरनोबतांना महाराज असं म्हणतीलच कसे? आम्ही आमच्या कोणत्याही सेनानीला अगदी जिव्हारी लागेल इतकं टोकाचं कधीही बोललेलो नाही. मग 4 लाख होऊन ते तर ठेवले ना मांडी खाली. मुळीच नाही, अगदी ठामपणे नाही. कशावरून एवढा ठामपणा? परवाच आम्ही जमादार खाण्याच्या जुन्या हिशोबांचे कागद तपासत होतो. त्यात मिर्झा राजांच्या आक्रमणाच्या वेळचा एक कागद सापडला. तो कागद नेताजी काकांच्या नावे जमा रकमेचा होता आणि ती रक्कम 4 लाख होऊन एवढी होती. त्यावेळी तो मोगली साप आम्ही आदिलशाही काठीनं आधी झोडपला आणि मग मारला. नेताजीरावांनी आदिलशाहीची फौज घेऊन मिर्झाला पार हैराण करून सोडलं. त्यानंतर मिर्झा राजानेही आदिलशाही नेस्तनाबूत करण्याचा विचार सोडून दिला आणि त्यानंतर आमच्याच आदेशावरून पुन्हा नेताजीराव मिर्झाला जाऊन मिळाले. फक्त एकच गडबड झाली. आपण आग्र्यातून निसटलो त्याच वेळी नेताजी काकांनी मिर्झा राजाला सोडून द्यायला हवं होतं. शंभूराजे, आम्ही तेव्हा तसा निरोप पाठवला देखील होता, पण आमचा निरोप त्यांच्याकडे पोहोचण्या अगोदरच औरंगजेबाचा आदेश मिर्झाला मिळाला आणि आपले सरनोबत गिरफ्तार झाले. महाराजांनी जरूर पाठराखण करावी, पण एक विचार व्हावा की ते 10 वर्ष मोगलांच्या सेवेत राहिले, त्यांनी धर्म बदललाय. आणि बाटगा मोठ्यानं बांग देतो, मी खरा आहे, मनापासून तुमच्यातलाच आहे असं दाखवण्यासाठी दुस्साहसही करतो, अशी अनेक उदाहरणं आहेत. म्हणून त्या स्वराज्यात घेऊ नये महाराज. आम्ही आता त्यांना पुन्हा स्वराज्यातच नाही तर धर्मात देखील घेणार आहोत. धर्मात घेणार पुन्हा? अरे देवा! का नाही घेऊ शकत त्यांना धर्मात? महाराज, माफी असावी, पण एकच गदारोळ होईल. लोक हा प्रकार कितपत स्वीकारतील शंकाच आहे. कुणी स्वीकारेल न स्वीकारेल, पण शंभूराज, महाराज माफी असावी. हा, पण एक गोष्ट कळली, आमचा धर्म बदलला पण आपल्या माणसांची मनं बी बदलली. आता आमच्यासाठी या स्वराज्यात जागा नाही. महाराज, आपल्या पायाचं दर्शन घडलं हे सुधिक लई झालं माझ्यासाठी.
इजाजत असावी. नेताजीराव, खूप चांगला निर्णय घेतला महाराजांनी, तोही काळाच्या पुढचा. होय तर अहो मला बी अप्रूप वाटतंय महाराजांच्या निर्णयाचं. सर्जेराव, थोडक्यात सांगायचं तर आजवरच्या धर्मसंकल्पनेला कलाटणी देणारा हा निर्णय म्हणजे या अगोदर असा निर्णय झालाच नाही. अखिल हिंदुस्थानात हे पहिल्यांदाच घडेल. आणि ते बी रायगडावरच. मोठी गोष्ट आहे, मोठी गोष्ट. अहो त्यासनी काय हो, हाणून मारून मुसलमान बनवलेला. आता अशा माणसाला आपल्यात परत यायची इच्छा असेल तर आपण का म्हणून त्यासनी तोडायचं, आपण का म्हणून त्यासनी सोडायचं. कसं असतं सर्जेराव, अहो उसळलेल्या तलवारीला कुठं जात आणि धर्म कळतो. तिला आपलं वर्ग काही कळत नाही, तिला कळतं कापणं. हा, म्हणून महत्वाचा असतो तो तलवारीची मूठ धरणारा हात. आणि तो हात महाराजांनी राखला याचंच आम्हाला कौतुक वाटतंय. लाख बोलला. तरीही रात्रभर झोप नाही. काय होणार या शुद्धीकरणाचं म्हणून, कारण काही अडकाठी घालणारे असतातच ना. ही जमात तर सगळीकडेच असते, चांगल्या कामात पिप्प घालणारी. म्हणून नेताजीराव धर्मात आले की पहिला जगदीश्वराला अभिषेक. दुधाचा शांत व्हा, शांत व्हा. तुमचे म्हणणे नीट सांगा, शांततेने सांगा. शांततेतच सांगणार आहोत, परंतु महाराज कुठे आहेत? आम्हाला त्यांच्या समोर घेऊन चला. त्यांच्याकडे कशाला? जे काय सांगायचं असेल ते आम्हाला सांगा. सदर त्यासाठीच आहे. नाही, आम्हाला महाराजांचीच भेट घ्यायची आहे. कशाला भेटायचंय? शुद्धीकरणाबद्दल बोलायचं आहे. नेताजी पालकरांना धर्मात घेत आहात, खरंय का हो? खरंय. आणि शुद्धीकरणाची तयारी सुद्धा पूर्णत्वास गेलेली आहे. निराजी पंत, काय हो, तुमच्याही लक्षात आलं नाही का अजून? हे बघा, तो मुद्दा इथे येतच नाही. आणि मी तरी महाराजांच्या शब्दापुढे जात नाही. महाराज जे करतात ते योग्यच करतात. बाळाजी, आवजी, अहो तुम्ही तरी हे थांबवा. महाराजांना थांबवायचं? त्यांनी आम्हाला थांबवलं, नाहीतर आम्ही आतापर्यंत पोचलो असतो अरबस्तानात. गुलामगिरी करत असतो. त्यामुळे महाराजांना काय सांगायचं, त्यांना काय बोलायचं ते तर सगळंच जाणतात. याचा अर्थ शुद्धीकरणाचा विधी होणार. हो, होणार. तुम्ही धर्मपीठाच्या मागे बसून मंत्रांचे अवरोह जरी केले तरी दक्षिणा देण्याची व्यवस्था मी करेन. पंत, विषय दक्षिणेचा नाहीये, विषय शुद्धीकरणाचा आहे. आमची महाराजांना विनंती असेल की यात कोणीही हस्तक्षेप करू नये म्हणून. पंत हे सप्त नद्यांचं जल. कृष्णा, कोयना, सावित्री, भीमा, नीरा, इंद्रायणी आणि गुंजवणी. गुंजवणी नदीच्या पाण्याचा कलश तर आम्ही स्वतःच्या हातानं भरून आणलाय. ही म्हणजे विधाभिषेकाची तयारी दिसते युवराज. हो, तुम्हाला काही शंका? ही केवळ अशक्य गोष्ट आहे. शक्य होईल, केली जाईल. धर्माला ती मान्य होणार नाही. धर्म आनंदानं मान्य करेल. तुम्हाला धर्मसभेशी बोलावं लागेल. धर्मसभेशी बोलावं लागेल? हा महाराजांचा आदेश आहे. क्षमा असावी युवराज, परंतु महाराजांचा आदेश हा राजसत्तेत, धर्मसत्तेत तो कसा ग्राह्य धरता येईल? ग्राह्य धरला जावा. महाराजांना ते अधिकार नाहीत. तुमचे अवधान दिसत नाही. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. हा श्लोक विसरला? विसरलो नाही. श्री समर्थ स्वामी रामदासांचं भाष्य आहे हे. झालं तर. पण तरीही आमची आपणास एक विनंती असेल, आपण फेरविचार करावा. कारण धर्मरक्षणे म्हणजे धर्मात ढवळाढवळ करणे नव्हे. खरंय. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.